तसंच उच्च न्यायालयात सुद्धा घडताना दिसतंय मोहसिन, कारण माणिकराव कोकाटे यांचा 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय, त्यामुळे त्यांची अटक तुर्तास टळलेली आहे. पण शिक्षेला स्थगितीची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे, त्यामुळे अजूनही आमदारकीवरचं गंडांतर दूर झालेलं नाही आहे. अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. अभय सर, हा जो निकाल आहे तो निकाल असा आहे की जात मुचलक्यावर 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे, त्यामुळे आता नाशिक पोलिसांचं जे पथक आलं होतं त्यांना आता मोकळ्या हाताने नाशिकला परतावं लागणार आहे. अटक टळलेली आहे, पण आमदारकीवरचं गंडांतर अजूनही दूर झालेलं नाही आहे, कारण शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलेली आहे. अशा वेळेला विधिमंडळात नेमकी पुढची प्रक्रिया काय असू शकते? नाही विनोद, प्रामुख्याने याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि दुसरं असतं की त्यांच्या जे कन्व्हिक्शन दिलेलं आहे खालच्या कोर्टाने त्याला स्थगिती देणे. म्हणजे कायद्याच्या भाषेत त्याची स्पष्टता मी अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी स्पष्टता केलेली, तेवढाच भाग मी वाचून दाखवतो. The suspension of sentence only pauses the punishment, but the guilty verdict conviction stands, while the stay of conviction makes entire guilty finding non-operative. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या जी शिक्षा झालेली आहे 2 वर्ष तुरुंगवासाची, त्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर जाणार आहे, परंतु खालच्या न्यायालयाने किंवा सत्र न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो निर्णय कायम राहिलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एकच होऊ शकते की त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द होईल. सुनील केदार यांचं प्रकरण आपल्याला आठवत असेल, 2 वर्षापूर्वी त्यांना 22 डिसेंबर 2023 त्यावेळेस त्यांना शिक्षा झाली आणि लगेच 24 तारखेला त्याला डिस्क्वालिफिकेशन झालं होतं त्यांचं. त्या प्रकरणात कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता, परंतु त्यांचा जे शिक्षा झालेली होती, जो निर्णय होता, त्या निर्णयाला स्थगिती दिलेली नव्हती, त्याच्यामुळे त्याचं डिस्क्वालिफिकेशन झालेलं होतं. दुसरी केस तुम्हाला आठवत असेल, राहुल गांधी यांना डिफॉमेशनच्या केसमध्ये जी शिक्षा झाली होती त्या शिक्षेलाच वरच्या न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे त्यांचं सदस्यत्व कायम राहिलं होतं. मला वाटतं की या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पुढे सुरू होऊ शकते. म्हणजे त्याच्यासाठी विधिमंडळ सचिवालयाला एक गॅझेट नोटिफिकेशन काढायला लागतं. ते गॅझेट नोटिफिकेशन आता हे वकील जे सांगतायत त्याप्रमाणे लेखी ज्यावेळेस निकालपत्र हाती येईल तेव्हा ते बघून मला वाटतं की विधिमंडळ सचिवालय पुढचा निर्णय घेईल. अगदी, म्हणजे विधिमंडळाचं कामकाज खरं तर 2 मुद्द्यावर चालतं. एक तर नियम आणि दुसरं म्हणजे प्रेसिडेंट, म्हणजे एखादा पायंडा असेल, यापूर्वीची परंपरा असेल त्या आधारावर. आणि आता जो सुनील केदार यांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्यामुळे ती परंपरा पडलेली आहे, त्या आधारावर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण मला हे विचारायचं आहे की प्रक्रिया याची पुढची कशी असते? म्हणजे अशा पद्धतीच्या केसेसमध्ये संबंधित आमदाराला आपली बाजू मांडण्याची विधानसभा अध्यक्षांसमोर मुभा असते का, किंवा तसा नियम आहे का? ज्या प्रकरणामध्ये न्यायालयाने 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा दिलेली असते तेव्हा त्या न्यायालयाचं निकालपत्रक तेवढं पुरेसं असतं. त्याच्यावर थेट गॅझेट नोटिफिकेशन काढलं जातं. त्या संदर्भात कुठलीही प्रोसेस विधिमंडळ सचिवालयाकडे होत नाही. परंतु बाकी ज्या डिस्क्वालिफिकेशनच्या केसेस असतात त्याच्यामध्ये ती प्रक्रिया सुनावणी, कारण तिथे निर्णय घेणार आहे हे विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती. अभय सर, मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो, कारण वकील बोलायला बाहेर आलेत. आपण थेट जाऊया. फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपील कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही वैद्यकीय जो अहवाल आहे कोणत्या बेसिसवरती स्थगिती दिली आहे? थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. मॅडम, स्थगिती कोणत्या आधारावरती दिली आहे? अटकेला स्थगिती कोणत्या आधारावरती दिली आहे? नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ते अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्ट. पुढच्या सुनावणीची तारीख काय दिली आहे? पुढच्या सुनावणीची अजून तारीख आली नाही. कोर्टात जायचं की हा जो अपीलेट नासिक सेशन कोर्ट ने जो 12 तारीख को जो निर्णय दिया था और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपहेल किया था, वो चैलेंज हाईकोर्ट में
में हुआ था। हाई कोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है। अभी तक इतना ही हुआ है। मॅडम, पण नाशिक कोर्टाने जे NBW वॉरंट जारी केलेला आहे त्या त्याच्यावर संदर्भात स्टे काय? त्याच्यावर आता स्टे आहे। त्यांच्या प्रकृतीचं कारण कन्सिडर केलं का? आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय केलेला मॅम आपका नाम बता दीजिए। ऍडव्होकेट श्रद्धा दुबे पाटील। श्रद्धा दुबे पाटील। आमदारकीच्या संदर्भात काय मॅडम, आपलं नाव श्रद्धा दुबे पाटील। आपण बघतोय की वकिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे. नॉन अरेस्ट वॉरंटला स्थगिती दिलेली आहे, मात्र शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. पुन्हा एकदा आपण अभय देशपांडे सरांकडे जाणार आहोत. अभय देशपांडे सर, निकाल झालेला आहे, आता विधिमंडळाकडे येईल रितसर, आणि जसं तुम्ही म्हणालात की अशा पद्धतीच्या केसेसमध्ये जर कोर्टाने निर्णय दिलेला असेल तर वेगळ्या पद्धतीनं विधिमंडळ विचार करत नाही, त्यानुसार जे नियम असतील त्यानुसार कारवाई केली जाईल. माझा प्रश्न दुसरा असा आहे की आता यांची आमदारकी रद्द झाली, आता अवघे 1च वर्ष झालेलं आमदारकीला, अजून 4 वर्ष या टेन्युअरची शिल्लक आहेत. अशा वेळेला तिथं पुढची निवडणूक लावण्यासंदर्भात काय तरतुदी आहेत नियमांमध्ये आणि कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया होऊ शकते? नाही, एक डिस्क्वालिफिकेशन झाल्यानंतर ती जागा रिक्त झाली असं समजलं जातं आणि त्यानंतर त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया, पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. अर्थात याच्या संदर्भात जे अपील उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे त्यावेळेस उच्च न्यायालय त्या संदर्भात काय निर्णय देतं का, किंवा इंटरिम स्टे ज्याला म्हणतो आपण, अंतरिम स्थगिती म्हणतो, तशी काही पोटनिवडणुकीला दिली जाते का हे बघावं लागेल. दुसरं एक असं आहे की विरोध, मला या निमित्ताने आठवण करून द्यायची की 2013 साली केंद्रात UPAचं सरकार, मनमोहन सिंग सरकार असताना त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये, की ज्या क्षणाला कुठल्याही याला कन्व्हिक्ट होतील 2 वर्षापेक्षा जास्त काळासाठी त्यांचं सदस्यत्व आपोआप रद्द झालं पाहिजे असे आदेश दिले होते. तेव्हा मनमोहन सिंग सरकारने एक ऑर्डिनन्स काढला होता की त्याच्यासाठी अपिलाला 3 महिन्याची मुदत दिली जावी म्हणून, आणि तोच ऑर्डिनन्स तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आणला होता. त्याच्यावर बराच वाद झाला होता. त्यावेळेस भूमिका अशीच होती की जेव्हा कन्व्हिक्शन होतं तेव्हा कन्व्हिक्शन स्टे झालं नाही तर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन लगेच झालं पाहिजे. त्यामुळे मनमोहन सिंग सरकारने त्यावेळेस त्या संदर्भात माघार घेतली होती आणि तोच निर्णय म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्यातल्या सेक्शन 8 मध्ये केलेला बदल आहे तो बदल त्यावेळेस मागे घेतला आणि 8 मध्ये जी प्रोव्हिजन आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस केसमध्ये दिलेला जो निकाल आहे त्याप्रमाणे लगेच डिस्क्वालिफिकेशन होतं, जे सुनील केदार यांच्याही बाबतीत लागू झालं होतं आणि आता राहुल गांधी यांच्या संदर्भातही त्याचप्रमाणे कारवाई झाली होती ज्याला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की त्याची प्रोसेस अतिशय स्पष्ट आहे, त्याचे वेगवेगळे निकाल आलेले आहेत आणि जर कन्व्हिक्शन स्टे केलेलं नसेल तर डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात 1-2 दिवसात निर्णय होईल. या गॅझेटमध्येच ती जागा रिक्त झाली असा उल्लेख होतो, त्यानंतर तिथली पोटनिवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. जर म्हणजे प्रोव्हिजन त्याला असेल की उच्च न्यायालय त्या संदर्भात काही स्थगिती किंवा अंतरिम आदेश देते का, त्याला अवलंबून त्याला मला वाटतं की त्याला अधीन राहून पोटनिवडणूक होणार की नाही या संदर्भात निर्णय होईल. आपण अपडेट्स बघतोय. माणिकराव कोकाटेंना काहीसा दिलासा मिळाला, मात्र काही बाबी त्यांच्या विरोधात गेलेल्या आहेत. दिलासा काय मिळाला तर शिक्षेला स्थगिती देण्यास नकार जरी मिळालेला असला तरी सुद्धा 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे आणि जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांची अटक तुर्तास टळलेली आहे. विरोधात काय गेलंय तर त्यांची आमदारकीवरची टांगती तलवार कायम आहे, कारण शिक्षेला, कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. ते सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागू शकतात, त्यासाठी त्यांना कालावधी मिळेल, मात्र त्यांची आमदारकी तुर्तास रद्द होण्याची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. ज्या वेळेला उच्च न्यायालयाची प्रत विधिमंडळाला मिळेल त्यावेळेला त्यांची ही आमदारकी रद्द केली जाणार आहे आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक लागू शकते. पुन्हा एकदा आपण अभय देशपांडेंकडे जाणार आहोत. अभय सर, ही सगळी प्रक्रिया तुम्ही मगाशी नीट समजावून सांगितलेली आहे, पण यात मुद्दा असा उरतो की शेवटी राजकारण आहे आणि एक माणूस तिथून निघून गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी अनेक इच्छुक असतात. माझ्या प्रश्नाचा रोग तुम्हाला कळला असेल की आता माणिकराव कोकाटेंची जागा कोण घेणार आणि राजकीयदृष्ट्या अजित पवारांसमोर ही जी अडचण निर्माण झालेली आहे यातनं बाहेर पडण्यासाठी अजित पवारांकडे कोणते पर्याय उरतात? नाही, असं की धनंजय मुंडे आपण परवा बघितलं असेल की ते स्वतः अमित शहा यांना जाऊन भेटले. त्यांच्या संदर्भात भाजपाला काही जर रिझर्वेशन्स असतील परत येण्याच्या तर त्या संदर्भात त्या दूर कराव्यात, एक संवाद करावा म्हणून ते स्वतः गेले होते. अधिवेशन काळात ते मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते.
परंतु मला वाटतं की जिल्हा परिषदेच्या इलेक्शन आहेत, येणार आहेत, आत्ता महापालिका निवडणुकींची प्रक्रिया सुरू आहे, तर या निवडणुका होईपर्यंत लगेच काही कोणाचा मंत्रिमंडळात समावेश होईल याची शक्यता कमी वाटते. जेव्हा ही जागा भरण्याची वेळ येईल तेव्हा साधारणतः मला वाटतं की मागच्या मंत्रिमंडळामधले अनिल पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, हे 2-3 लोक प्रतीक्षेमध्ये आहेत. पण ती प्रतीक्षा कदाचित आणखी लांबू शकते, कारण या निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये बरेच फेरबदल होतील अशी चर्चा आहे. आणि ते जर होणार असतील तर त्याच वेळी या जागा, ज्या रिकाम्या जागा आहेत त्या पण भरल्या जातील असं दिसतंय. त्यामुळे लगेच काही कोणाचा समावेश होईल आणि ही मोकळी जागा भरली जाईल असं वाटत नाही. पण दुसरं एक असं आहे की ज्या वेळेला मंत्रिमंडळात समावेश केला जातो किंवा एखाद्याला मंत्रिमंडळात वगळलं जातं, आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर हे प्रामुख्यानं पाळलं जातं की मंत्री ज्या समाजाचा आहे प्रामुख्यानं त्याच समाजाचा मंत्री त्याचा रिप्लेसमेंट म्हणून समोर यावा. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष गेल्या 2 ते 2.5 वर्षात महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. मग मराठ्यांचे मोर्चे असतील किंवा ओबीसींचे मोर्चे असतील, हा संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे. आणि ज्या वेळेला माणिकराव कोकाटे हे मराठा समाजातून येतात, त्यामुळे ते जर बाहेर जात असतील तर त्याच्या जागी मराठा समाजाचाच एखादा मंत्री द्यावा असा सुद्धा एक दबाव असू शकतो. यावेळेला अजित पवारांवर हा दबाव असेल. अजित पवार यातनं कसा मार्ग काढू शकतील, हे जे पर्याय आपण सांगतोय, सोळुंके असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या पर्यायापैकी जातीयदृष्ट्या ही सगळी समीकरणं नीट बसण्यासाठी कोणता पर्याय त्यांच्यासाठी योग्य ठरू शकतो? असं आहे की निवडणुका झाल्यानंतर जर विस्तार होणार असेल तर मला वाटत नाही की या सगळ्या कंपल्शनचा तेव्हा विचार होईल. ठीक आहे, सामाजिक संतुलन ठेवावं लागतं मंत्रिमंडळ बनवताना, परंतु म्हणजे मराठा गेला की मराठाच आला पाहिजे, ओबीसीला राजीनामा दिला तर दुसरा ओबीसीच आला पाहिजे, असं गणित मला वाटतं की पुढच्या आता निवडणुका सगळ्या झाल्यानंतर ते म्हणजे काटेकोरपणे ते पाळलं जाईल असं वाटत नाही. मराठा समाजाचं म्हणाल तर त्यांचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये असेल, ते पुरेसं प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून काही विचार होणार नाही. ओबीसीच्या संदर्भात मागे जेव्हा निर्णय घेतला तेव्हा छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात त्यांना घ्यावं या संदर्भात केवळ अजित पवारच नाही तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आग्रही होते त्या काळामध्ये. आणि ती योगायोगाने ती जागा रिकामी झाली आणि ते मंत्रिमंडळात आले. पण आता या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर विनोद, आता पुढची 4 वर्ष कुठल्याही मोठ्या निवडणुका नसणार आहेत जिल्हा परिषद झाल्यानंतर. त्यामुळे मला वाटतं की ते सगळे निर्णय घेताना एवढे बारकाईनं विचार होईल, म्हणजे ज्याला जातीनी लक्ष घालणं म्हणतो आपण, तसं घातलं जाणार नाही असं दिसतंय. अगदी धन्यवाद अभय देशपांडे सर, आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल. आपण बघतोय की राजकीयदृष्ट्या ही अडचण राष्ट्रवादी समोर निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने नेमक्या कसे निर्णय घेतले जातात ते पाहणं महत्त्वाचं असेल. आणि शेवटी उपद्रव मूल्य आणि उपयोगिता ह्या 2 घटकांचा विचार करूनच पुढच्या राजकीय घडामोडी घडतील अशी चिन्ह दिसत आहेत. या संदर्भात आज जो सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, उच्च न्यायालयात युक्तिवाद झाला, त्यानंतर निर्णय आला, त्यावर काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण पाहूयात. त्यामध्ये त्यांची जी हेअरिंग आहे त्या हेअरिंगमध्ये आमच्या वकिलाकडनं माणिकराव कोकाटे साहेबाची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात येईल. माननीय न्यायालय आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मात्र निकाल हा माणिकराव कोकाटे साहेबांच्या बाजूने लागेल असा विश्वास आम्हाला आमच्याकडे असलेल्या प्रूफवरती विश्वास आहे. म्हणून आम्हाला वाटते की हा निकाल सुद्धा कोकाटे साहेबासारखा लागेल आणि त्यांनी या संकटातून बाहेर पडतील. बघा, अटक होणे हे काही गरजेचं नाही. वैद्यकीय उपचार चालू आहेत. अशा परिस्थितीत अटकेसाठी आग्रही राहणे म्हणजे हे काही बरोबर नाही. माझा तो आग्रही नाही. परंतु लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार काय निकाल आलाय, कन्व्हिक्शनला स्थगिती आहे का, त्याबद्दल स्पष्टता अजून मिळालेली नाही. ती स्पष्टता एकदा येऊ द्या, त्यावर मला प्रतिक्रिया. थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. केले त्यांनी जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे असं काही हायकोर्ट. पुढच्या सुनावणीची तारीख काय दिली आहे? पुढच्या सुनावणीची न्याय आहेच, कारण सत्र न्यायालयाच्या निर्णयाला कुठेही हायकोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये आणि इवन जी काही शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेला स्थगिती नाहीये. म्हणून शिक्षेच्या अनुषंगाने त्यांना जामीन मंजूर झालेला आहे.
जामीन मंजूर होण्याला आमचा काही विरोध नाही. त्यांची प्रकृती अस्वास्थ्याने ते आता ऍडमिट आहेत, त्यामुळे त्याला आमचा विरोध नव्हताच. पण कायद्याला अनुसरून निर्णय व्हावा ही जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे. माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला निर्णय आल्यानंतर ह्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी यांच्याकडे जाणार आहोत. प्रांजल, काही खुशी काही गम अशा स्वरूपाची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांमध्ये असू शकते. आता हा निर्णय आलेला आहे, त्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या कन्या असतील किंवा त्यांचे समर्थक असतील यांच्याशी काही बोलणं झालंय का? त्यांच्या या संदर्भात काही प्रतिक्रिया आहेत का? खरं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की काही खुशी कभी गम, अशीच परिस्थिती ही काहीशी माणिकराव कोकाटे यांचे समर्थक असतील किंवा त्यांच्या कुटुंबियांवरती ही वेळ आली आहे असंच म्हणावं लागणार आहे. कारण मंत्रिपद हे गेलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी नाराजी आहेत, दुःख आहेत. मात्र दुसरीकडे अटक ही झालेली नाहीत, हा थोडासा दिलासा जो आहे तो या प्रत्येकालाच आहे. सध्या आपण बघितलं तर त्यांच्याशी संपर्क होऊ शकले नाही आहेत, कारण न्यायालयामध्ये सर्व मुंबई उच्च न्यायालयाबाहेर आहेत. आपण बघितलं तर अगदी माणिकराव कोकाटे हे उपचार घेण्यासाठी जेव्हा दाखल झाले तेव्हापासूनच सर्व सिन्नर मतदारसंघातले त्यांचे समर्थक असतील, नाशिकचे असतील, हे या रुग्णालयाबाहेर, लीलावती रुग्णालयाबाहेर ते होते. आणि प्रत्येकालाच खरं तर माणिकरावांची काळजी देखील लागली होती. त्यांच्या उपचाराबाबत नक्की काय समोर येत आहे, डॉक्टर काय